हडपसरमध्ये पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हडपसरकर मोठ्या भक्तिभावाने जमलेले आहेत। माझ्यासोबत ईशान तुपे सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। पालखी आता तुमच्या हडपसरमध्ये येत आहेत, काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे एकच की जी भक्ती या पालखी सोहळ्यासोबत आमच्याकडे येते ती हडपसर वासियांना वर्षभरासाठी भारावून जाते। पंढरपुराला जरी नाही पोचलो तरी हडपसर वासियांचं पंढरपूर हे हडपसरमध्येच त्यांना भेटतं। त्यामुळे त्यांना एक सुखाचा एक चांगला क्षण अनुभवायला भेटतो की दोन्ही पालख्यांचं संगम हे हडपसरमध्ये होतं। एक आपली ज्ञानोबा महाराजांची पालखी जी सासवड मार्गे पुढे जाते आणि एक तुकोबा महाराजांची जी सासवड मार्गे पुढे जाते आणि हडपसरला जेव्हा येते तेव्हा सगळ्यांना या दोन्ही पालख्यांचं एक संघ जे दर्शन भेटतं ते खूप मोलाचं आहे। त्यामुळे मला वाटतं की सगळ्यांच्या मनात जी एकच भावना आहे ती आनंदाची आणि भक्तीची। तुम्ही काय काय तयारी केली पालखीच्या आगमनासाठी? पालखीची तयारी म्हणजे आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर महानगरपालिकेबरोबर संगनमत करून चांगल्या पद्धतीने नियोजन करून कशी पालखी येताना कुठल्याही नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, आपल्या ट्रॅफिक मध्ये कुठले अडथळे येऊ नये, नागरिक जेव्हा दर्शन घेतील तेव्हा त्यांना कुठल्याही पद्धतीने विलंब होऊ नये आणि चांगल्या पद्धतीचं दर्शन सगळ्यांचं व्हावं यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत। पोलीस मित्र असतील, आमचे सगळे सेवाकारी असतील, आमचे सर्व कार्यकर्ते असतील, हे सगळे एक जीवानी इथे काम करतायत की सगळ्या भाविक भक्तांना चांगलं दर्शन व्हावं आणि तुकाराम महाराजांची चांगली त्यांच्यावर आशीर्वाद यावा असं आम्ही सगळे प्रयत्न करतो। आपण पाहतोय की हडपसरकर मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहात आणि मोठ्या भक्तिभावाने पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तयारीत आहेत आणि थोड्याच वेळात पालखीचं आगमन आहे। हे पालखीचं आगमन या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामॅन महेश संतोष .com